फॉरेनचा नवरा भाग 10. पिंकी तो फोटो बघून शॉक होते. ती तो फोटो हातात घेऊन तशीच खाली बसून राहते. डोळ्यांमध्ये अश्रू आणि प्रश्नचिन्ह दोन्ही असतात. बराच वेळ झाला तरी पिंकी अजून बाहेर का नाही आली म्हणून सोहम पिंकीला बघायला बायाच्या रूमकडे जातो. कॅरोल फोनवरती बिझी असते. सोहम इकडे बायाच्या रूममध्ये पिंकीला बघायला येतो. सोहम पाहतो तर पिंकी खाली बसून रडत असते. पिंकीच्या हातामध्ये एक फोटो फ्रेम असते. सोहम थोडा धास्तावतो. त्याला काय झालंय याचा थोडासा अंदाज येतो. तो हळूच पिंकीच्या जवळ जातो. खाली गुडघ्यावर बसतो आणि अलगद पिंकीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला विचारतो, काय झालं पिंकी? का रडतेस? त्यावर पिंकी सोहमकडे बघते. पिंकीच्या डोळ्यामध्ये अश्रू, प्रश्नचिन्ह, राग सगळं काही एकवटून आलेलं असतं. पिंकी तिच्या हातातील फोटो सोहमला दाखवत रडवेल्या स्वरात म्हणते, हे काय आहे धनी? सोहम तो फोटो बघतो आणि मनातल्या मनात बोलतो, ओ शिट, नेमका हा फोटो कसा काय विसरलो मी आत कपाटात ठेवायचा. अरे यार, नेमका हाच फोटो आत्ता हिच्या हाताला लागायला पाहिजे होता. संपलं, आता सगळं संपलं. पिंकी बोलते, आव धनी, मी काय विचारले तुम्हासनी? ह्यो फोटो तुमचा आणि ताईंचा हाय नव, आणि ह्या मंदिर ताई पोटुशा हाय त्या, आणि तुम्ही बी ताईंच्या संगट हायसा. तुमच्या खांद्यावर डोसकं ठेवून शिनत आहे. पिंकी बोलता बोलता थांबते आणि परत रडायला लागते. त्यावर सोहम पार गोंधळून जातो. सोहम पिंकीला बोलतो, हे बघ, शांत हो, आधी शांत हो. मी तुला सगळं काही सांगतो, तू पहिले शांत हो. तेवढ्यात कॅरोल तिथे येते. पिंकीला असं रडताना बघून ती आश्चर्यचकित होते. ती काळजीपोटी विचारते, हे सावी, what happened to Pinky? Why she's crying? And wait a minute. Oh, she's hurrying our baby shower photo. But why she's crying? सोहम पटकन कॅरोल जवळ जातो आणि तिला आधी रूमच्या बाहेर घेऊन जातो. तिला बोलतो, कॅरोल, nothing has happened. Actually, Pinky is missing her mom. Nothing else. So you just don't worry. I will phone call her mom, so she will speak with her mom and she will feel better. You don't worry. Anyways, what happened? Your friend Lauren was calling you, right? त्यावरती कॅरोल बोलते, yes, actually, she phone called me. She gave an invitation to a party at her home. त्यावर सोहम बोलतो, कॅरोल, actually, I still have a bad headache. You go to party. Also, Oliver is sleeping. So, I will look after him. Pinky is also new here. So, you go and enjoy yourself. With your friends, baby. I will take a rest at home. You go and enjoy with your friends, baby. त्यावर कॅरोल बोलते, okay, I will come later night, but you take care of yourself. I'm with Oliver, and don't forget to take some medicine for your headache and chakras, honey. असं म्हणून कॅरोल तिच्या मैत्रिणीकडे पार्टीला जायला निघते. सोहम इकडे सुटकेचा निश्वास टाकतो. कसं तरी करून काहीतरी बहाण्याने का होईना, पण कॅरोल घराच्या बाहेर जात आहे हे पाहून त्याला बरं वाटतं, जेणेकरून तो आता पिंकीची समजूत काढू शकेल. कॅरोल जशी घराबाहेर जाते तसं सोहम लगेच आतून दार लावतो आणि परत एकदा बायाच्या रूममध्ये जिथे पिंकी रडत बसलेली असते तिथे जातो. पिंकी अजून सुद्धा तशीच जमिनीवरती फोटो पकडून शांत बसलेली असते, पण तिच्या डोळ्यातलं वाहणारं पाणी मात्र थांबतच नसतं. सोहम पिंकीला बोलतो, हे बघ पिंकी, शांत हो, मी तुला सगळं सांगतो. चल आपण बाहेर बसूयात, इथे आवाजाने ऑलिव्हेर उठेल. प्लीज ऐक, आपण बाहेर बसून बोलूयात, मी तुला सगळं सांगतो, चल बाहेर. असं म्हणून तो कसं तरी पिंकीला बाहेरच्या खोलीमध्ये लिव्हिंग रूममध्ये आणतो आणि तिला सोफ्यावर बसवतो. तिला एक ग्लास पाणी देतो आणि तिला शांत करतो. पिंकी आता रडायचं थांबलेली असते, पण मनामध्ये अनेक प्रश्न आणि सोहमबद्दलचा राग असतो. पिंकी सोहमला म्हणते, तुम्ही मला फसवलं. या ताई आणि तुमच्यामध्ये काय संबंध आहे?
मला आताच्या आता समजक समजक खरं सांगा, नाहीतर मी आताच्या आता हात न जाईल निघून माझ्या घरला. त्यावर सोहम म्हणतो, हे बघ बाई, शांत हो, आधी शांत हो. आणि तू इथून कुठे जाणार आहेस? तू इथे अमेरिकेत आहेस, इंडियामध्ये नाही आहेस. तुझं गाव नाही आहे. तेव्हा जरा शांत हो आणि ऐक पूर्ण. सोहम सुद्धा पिंकी सोबत सोफ्यावर बसतो. सोहम एक दीर्घ श्वास घेतो आणि सगळं सांगायला सुरुवात करतो. हे बघ पिंकी, अगदी खरं सांगायचं झालं तर हो, कॅरोल आणि माझं लग्न झालेलं आहे. ती माझी लग्नाची बायको आहे. तुझ्या आधी मी तिच्याशी लग्न केलं होतं. खरं तर मी तुला फसवून इथे आणलं, त्याबद्दल मनापासून सॉरी. कसं सांगू आणि कुठून सांगू कळत नाहीये खरं तर. हे बघ, तुला मुद्दामून फसवायचं असं मनात पहिल्यापासून काही नव्हतं ग. पण त्यावेळी परिस्थितीच अशी झाली की मला हे सगळं करावं लागलं. खरं तर कॅरोल आणि आम्ही इथे अमेरिकेमध्येच एकाच ऑफिसात कामाला होतो. 4 वर्षापूर्वीच आमची ऑफिसमध्ये ओळख झाली. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात बदलली. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं आणि आहे. शेवटी आम्ही लग्न करायचं ठरवलं. कॅरोलला तिच्या घरचं असं कोणी नाहीये, त्यामुळे तिच्या घरच्यांच्या परवानगी घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. राहिला प्रश्न माझ्या घरच्यांच्या परवानगीचा. मला माहीत होतं हे खूप कठीण आहे, अगदीच अशक्य आहे, हेही मला माहीत होतं. आणखीन माझ्या घरचे खूपच ऑर्थोडॉक्स आहेत. त्यांना आपल्या सेम कास्टचीच मुलगी हवी होती आणि इथे तर मी सेम कास्ट सोडा दुसऱ्या देशातील अगदी दुसऱ्या धर्माची मुलगी निवडली होती. हे माझ्या आईवडिलांना पचनी पडणं एकदमच अशक्य होतं, हे मला माहीत होतं. त्यामुळे खरं तर मी घरी काही न सांगता कॅरोलशी तिच्या धर्मानुसार म्हणजेच ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. नंतर तसं लग्न रजिस्टर देखील केलं. माझ्या घरच्यांना याबद्दल सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं. आमचा इकडे संसार चालू झाला होता. त्यानंतर आम्ही दोघांनी हे घर घेतलं. कॅरोलला खरं तर मराठी इंडियन कल्चरबद्दल खूप ओढ आहे. तिने कुठेतरी एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इंडियामध्ये घर घेतलं की सत्यनारायणाची पूजा करतात. तिने माझ्या मागे लागून या घरात सत्यनारायणाची पूजा घातली. खूप चांगले वाईट प्रसंग आम्ही एकत्र बघितला. सुखाचा संसार चालू होता. त्यातच कॅरोलला दिवस गेले. त्याच्या आधी मध्यंतरी कॅरोलला दिवस जाण्याआधी एकदा इंडियामध्ये जाऊन आलो, पण तेव्हाही माझं घरी आमच्याबद्दल सांगायचं धाडच मात्र झालं नव्हतं. पण नंतर मला हे सगळं लपवणं अतिशय कठीण होऊन बसलं. कारण की आई दरवेळेला इंडियामधून काही ठराविक फोटो पाठवायची आणि माझ्या मागे तगादा लावायची, तू इंडियात कधी येतोयस, मुली बघायचा कार्यक्रम करायचा आहे म्हणून मग मी ठरवलं की काही करून घरच्यांना सांगायचं की माझं इकडच्या एका मुलीवरती प्रेम आहे. मी विचार केला डायरेक्ट लग्न केलं हे सांगण्यापेक्षा आधी माझं एका मुलीवरती प्रेम आहे हे सांगून बघावं आणि मग घरच्यांची रिॲक्शन काय येते हे बघावं. त्यानुसार ठरवू की पुढे काय करायचं ते. त्यानुसार मी आईला फोनवरतीच सांगितलं की मला इथे अमेरिकेमध्ये एक अमेरिकन मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे. त्यावर माझ्या घरचे माझ्यावर खूप भडकले. माझी आई तर माझ्यावर एवढी भडकली की तिने त्याचा धसकाच घेतला. तिची तब्येत बिघडली, तिचा BP वाढला, अक्षरशः हार्ट अटॅक येईल की काय अशी वेळ आलेली. तिला हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये भरती करण्यात आलं. मला कळल्यावरती मी तातडीने लगेचच इंडियात गेलो. तिथे गेल्यावर आईची प्रकृती बघून मलाच खूप वाईट वाटलं. आता अशा परिस्थितीमध्ये आईला त्या मुलीशी मी लग्न केलंय हे कसं सांगणार? हे सांगणं म्हणजे स्वतःहून तिला मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखंच झालं. म्हणून मी तिला काहीच नाही बोललो. नंतर जेव्हा ती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आली तेव्हा मी तिच्याशी न बोलता हळूच वडिलांशी याबाबत बोलायला गेलो. तर वडिलांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की हे बघ, तुला तुझ्या आईला जिवंत बघायचं असेल तर त्या मुलीचा नाद सोड. आपल्या देशात आपल्या जातीतल्याच मुलीशी लग्न कर, कळलं? नाहीतर तुझा आणि आमचा संबंध संपला. नाहीतर तिकडची नोकरी सोडून आपल्या इकडे गावामध्ये ये कायमचा. आपली शेती आहे भरपूर, आम्हाला काही गरज नाही तुझ्या नोकरीची. बाबांचं असं चिडलेलं रूप बघून मी आईची अशी अवस्था बघून त्यांना बरं वाटावं म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं होतं की हो, मी त्या मुलीचा नाद आता सोडेल आणि तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करेन. पण मला काही वेळ द्या, सध्या माझी काही महत्त्वाची कामे चालू आहेत. ती झाल्यानंतर पुढच्या खेपेला जेव्हा मी भारतात येईल तेव्हा तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करेन. खरं तर आईच्या प्रकृतीसाठी मी सगळं लपवून ठेवलं आणि सगळं त्यांच्या म्हणण्यानुसार करायचं ठरवलं. मी परत अमेरिकेमध्ये आलो आणि तेव्हाच मनाशी पक्क केलं होतं
मी कॅरोल बरोबरचा संसार असाच करणार, पण तो घरी सांगणार नाही. पुढचं पुढे बघू. इकडे कॅरोल प्रेग्नंट होती. मनामध्ये खूप आनंद होता. कधीतरी वाटायचे की घरी आईला फोन करून सांगावं की तू आजी होणार आहेस, पण हिंमत होत नव्हती. डोळ्यासमोर तिचा हॉस्पिटलमधला चेहरा यायचा आणि भीती वाटायची. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नव्हतो. कॅरोल मात्र सारखी विचारायची, तू तुझ्या आईवडिलांना का नाही सांगत? तू तुझ्या आईवडिलांना म्हणव, त्यांना इकडे बोलव एकदा. मी मात्र काहीतरी कारण सांगायचो तिला. ते बिझी असतात, त्यांना खूप कामं असतात, त्यांना अमेरिकेत नाही आवडत यायला, असं काहीतरी कारण सांगून टाकायचं. पण एकदा तर कॅरोलने माझ्या आईशी बोलायचे आहे म्हणून मागेच लागली. तिला तिच्या तोंडून ती आई होणार आहे ही बातमी माझ्या आईला सांगायची होती. तिला तिची आई नाही की जवळचे नातेवाईक नाही, त्यामुळे तिला तसं वाटत होते. शेवटी तेव्हा मी तिला सगळं खरं खरं सांगितलं की मागच्या वेळेला जेव्हा आईची तब्येत कशी बिघडली होती आणि त्यांचा आपल्या लग्नाला कसा विरोध आहे ते. हे सगळं ऐकून कॅरोलला खूप वाईट वाटलं. पण आम्ही दोघांनी एकमेकांना साथ देत पुढे चालत राहण्याचं ठरवलं. दिवसामागून दिवस जात होते. कॅरोलची डिलिव्हरी झाली. कॅरोलने गोंडसच्या अशा ऑलिव्हरला जन्म दिला. त्यातलं काहीच मी घरी अजिबात सांगितलं नव्हतं. पण खरं तर आता कॅरोलला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. कारण की बाळाला सांभाळून ऑफिसचं काम, घरातलं काम हे सगळं तिच्याच्याने काही शक्य नव्हतं. इथे अमेरिकेमध्ये घरकामाला बाई शक्यतो लवकर मिळत नाही, आणि मिळाली तरी ती खूप सारे पैसे घेते. त्यामुळे काय करायचं या विचारत असताना बाबांचा भारतातून फोन आला. बाबा सांगत होते आईची तब्येत पुन्हा एकदा बिघडली होती, म्हणून त्यांनी मला इंडियात बोलवून घेतलं. मी तडक इंडियामध्ये गेलो, पण तेव्हा पाहिलं तर आईची तब्येत ठीक होती. मी भारतात यावं म्हणून मला खोटं सांगण्यात आलं होतं. मी माझ्या आईवडिलांवर खूप रागवलो. रागात मी सगळं काही खरं खरं बोलून गेलो. माझं एका अमेरिकन मुलीशी लग्न झालं आहे आणि आता मला एक बाळ सुद्धा आहे. हे ऐकून घरामध्ये पुन्हा एकदा महाभारत झालं. मला काहीच सुचत नव्हतं, काहीच कळत नव्हतं काय करावं. आईला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकत नव्हती. आई सरळ सरळ बोलली, सरळ सरळ त्या अमेरिकन मुलीला घटस्फोट दे आणि इथली भारतातली एक मुलगी बघ आणि लग्न कर, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. इथेच हा भाग संपलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की नक्की पुढे काय होतं. सोहम आपल्या आईवडिलांना कसं मनवतो किंवा त्यांच्या विरोधाला बळी पडतो. नक्की काय होतं हे पुढच्या कथेमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यामुळे माझे कुठलाही भाग आहे तो तुमच्याकडून स्किप नाही होणार. तर थँक्यू सो मच मला ह्या स्टोरीला बघितल्याबद्दल. नक्की आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.